हाय सगळ्यांना. तर पुन्हा एकदा आवाज बसला. काय झालंय काय माहिती. बहुतेक गोड खाण्यात आल्यावर होतंय. आता आम्ही तर काही एवढं केलं नाही, पण कानूलं करायचं होतं पण केलंच नाही तर कानूलं. तर आईचं हो का इकडं स्वयंपाक चाललाय, बघू शकताय. संध्याकाळचा स्वयंपाक चाललाय आणि आमच्या घरात लाईट नसली तरी हे होतं. तुम्हाला आता मगाशी लाईट गेली तर मला रेसिपी दाखवणार होते. बघू शकताय भाजी. बघा बघा, एक नंबर आहे ना भाजी बनवली. हा, मटण आणलं होतं. मटण हा, 1 किलो मटण आईला आणलं होतं. बघू शकता भाजी एकदम अशी भारी भाजी झालेली आहे. आणि इकडं भात बी बनवला. ह्याच्यात भात आहे या पातेल्यात आणि तिकडे भाकरी चाललेल्या आहेत त्या. तर पाहुणे कोण आले तुम्हाला सांगते. भाऊ आज मतदानामुळे सगळे आलते. सगळे म्हणजे सगळी फॅमिली आलती. पण मी बाहेर गेलते. कुठं बाई कशाला गेलते, हा दवाखान्यात गेलते. कारण आवाज बसला होता बोललं की खोकला लागतो. मी बाहेर गेली होती कारण दीक्षाला पण बरं वाटत नाही. दीक्षा हॉस्टेलला आहे म्हणून तिला बघण्यासाठी आणि दवाखान्यात नेण्यासाठी गेलते मी. आणि 2 दिवस तिला पण सुट्ट्या आहेत म्हणून आणायसाठी गेलते मी. तर काल काही गेले नाही पण आज गेले आणि आज आणले. आता उद्या शाळा भरल, उद्या नेऊन सोडायचे तिला. तर दीक्षा हाय बाहेर. ते काय तिकडं त्या टीव्हीचा उजेड पडतोय त्या घरात. काय होतं माहिती आहे का, किडी बारकी बाणूराले त्रास होता. आणि तिला काय कळतंय नाही का, कानात नाकात जाते तोंड असंच असते तिचं. म्हणून त्यामुळं मी ती बल काढते, कशाला रिक्स घ्यायचं नाही का. तर बघू शकते बघा उकिरं किती काढले दिसलं का बिल. आणि नाही त्या ठिकाणी आता हे मान्य तर लावावं कुठं, इकडं लावावं तर तिकडं पण तसलंच आहे. बघू शकता तिकडं पण तसलंच आहे. माझ्या म्हणण्याने इथं मान्य लावावं तर गॅस कुठं मांडायचा, गॅसची पंचायत आहे. आणि 2 मान्य तिथवर बसते ते आरामशीर. आणि गॅसची अडचण होती ना, त्यामुळं तिथंच ठेवलं. मला तर वाटतंय भांडी भरून ठेवावं. वैताग आलाय भांड्याचा. पण लागते ती की भांडी पण लागते ते आपल्याला सगळ्यालाच. काय घ्यायचं काय ठेवायचं म्हटलं तरी भांडी लागतात. पुन्हा एकदा आवाज बसला. दीक्षाला पण तापन सर्दीन खोकला आणि लय आलं. लय लेकरं आजारी पडल्यात हॉस्टेलला पण. म्हणून त्यामुळं मी काय म्हणलं, काही गोष्टी असते त्या. आता कसं आहे माहिती आहे का, आता तुम्ही म्हणसान की काय दाखवायला काय होतंय काय नाही, पण नाही मी दाखवत. कारण मला दुनियेची लाज वाटते एकतर. आणि आज मतदान असल्यामुळं ना इष्ट्या बंद, टमटमी बंद, म्हणजे प्रत्येकच मतदानाला पळत होतं. तर माझं काय आलं नाही मतदान. मी काय केलं नाही. केलं तर ऑनलाईन मी खोललेलं ऑनलाईन मतदानाचं, पण अजून काही ते आलं नाही. सक्सेसफुल काय म्हणतात ते झालं नाही. त्यामुळं मी काही केलं नाही मतदान. आता बघू पुढच्या याला येईन बहुतेक असं वाटतं. तर तुम्हाला मी आईच्या भाकरी दाखवते कशा आहेत त्या. एका भाकरीतच आऊट होते. असल्या भाकरी आमच्या आईच्या असते त्या. हे बघू शकता का, ही पर डेला आलेली मिसळ आहे. बघा जाड तर लय असते त्या भाकरी आमच्या आईच्या. पण काय हरकत नाही, पातळ कालवणामध्ये जाड भाकर चुरून खायला 1 नंबर लागते. तशीच भाजी पण आईनं मस्त बनवलेली आहे मटणची. तर गेले बाकीचे गेले ती काय आहे ती. तर म्हणलं चला एक ब्लॉग तर करावं म्हणलं. आज आमची पळापळी इकडे तिकडे चालू. कसं आहे माहिती आहे का, आणि मेन का नाही म्हाताऱ्या माणसांचं तर लय अवघड आहे. आज मी बघितलं म्हाताऱ्या माणसांना गाडीवर नेऊ मतदान करायसाठी नेते ते, पण नाही त्या टायमाला बघत नाही ते. आता आमच्या या गावात सुधारणा काहीच झाली नाही, पहिल्यापासून सुधारणा काही झालेली नाही. पण मला एवढं वाटतंय की तुम्ही काय करायचं, मेन काय आहे आपल्याला की फक्त
तर केलं पाहिजे, कारण गाड्या थांबत नाही. त्या म्हाताऱ्या माणूस तर आजारी पडलं तर कसं न्यायचं, किती पंचायत आहे सांगा. आणि माझ्यासारखं तर म्हणायचं आता न्यायचं म्हणलं तर लयच अवघड आहे. आता मला कधी बानूला न्यायचीच वेळ आली दवाखान्यात अर्जंट वगैरे, तर मी कसं नेणार. त्यासाठी मला वहिनी मला काय म्हणते, त्या ताई तुम्ही सेकंड कुटी घ्या, पहिली मी तुम्हाला कुटी घेऊन देणार आहे, पहिली मी तुम्हाला कुटी घेऊन देणार आहे. तर कसं होतंय माहिती आहे का, आता कुटी तर मी चालवते हे पण तुम्हाला माहिती आहे, पण माझं पाय पोचत नाही, तर म्हणून मला भीती वाटते, असं हात थर 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 कापते. तर म्हणून त्यामुळं मी कुटीचा नाद करत नाही. आणि जरी कुटी घेतली तर बाणूला महाग घेऊन कोण बसायचं, ती पण पंचायत आहेच की. तर बघू कसं महागा कसं पण बसवता येतं बाणूला, असं बसवीन आणि महागनं साडी बांधीन आणि बसून पाठीला. पण असं एखाद्या वेळेस असं वाटतं की कुटी पण घेणं मला लय गरजेचं आहे. का माहिती आहे का, आणवीला दवाखान्यात कुठं काय एमर्जन्सी काय आल्या गोष्टी त्या आणायसाठी, परत काय भाजीपाला गाड्या भेटत नाही, त्या उशीर होतोय दुनियाचा, अशा काही गोष्टी असते त्या. म्हणून त्यासाठी मी म्हणलं की बाबा वहिनी म्हणतात तर म्हणलं ठीक आहे, पण कुठे घ्यायच्या आधी मला असं वाटतं की मी 5-5 पत्र्याचा शेड मारावा मस्तपैकी गुळगुळीत करून, म्हणजे कोबा वगैरे करून गुळगुळीत, म्हणजे ते आता आणवीचं टेन्शन राहणार नाही. तर कसं आहे, जास्त असं बोलायला लागलं ना आणि मला काय होतं दुखणं, म्हणजे काय माझं आवाज बसतो ना, आवाजच निघत नाही. त्या दिवशी तर आवाजच निघत नव्हता, बिलकुल आवाज निघत नव्हता. आता पण तसंच व्हायला लागलंय. पण गरम पाणी मी पिते आता, म्हणजे जरा थोडं बरं वाटेल मीठ टाकून गरम पाणी पिन. आणि आजारी या महिन्यात पडते तीच, तर तसं बी आपलं आता मसोबाला हायच, काय कोंबडा आहे म्हणते आहे, बघू आता. मला तर असं वाटतं डुगडुगच करावं, पण डुगडुगवाली पण आमच्यातले मरणाचे घेते ते पैसे. मग बानू पण जाते ना तिच्यात, तसं बी बानूला कुठं नेत नाही. त्यामुळं बानूला असं वाटतं एकदा का मला होईना महिन्यात ना का होईना बाहेर, असं बाहेरची हवा खायला न्यावं असं तिच्या मनाला वाटतं. म्हणजे ती बोलते, मला समजतं सगळं तिचं, पण आपण त्या गोष्टी करू शकत नाही जास्त. आणि तिला कसं आहे, असं खांद्यावर मी कशी बी नेईन, कितीही मोठी झाली तरी नेईन. पण काय होतं माहिती आहे का, तिचं पोट चमतंय, बाणूचं पोट चमतंय आणि तिला त्रास होतोय जास्त. आणि मला चालता येत नाही, मेन मला चालता येत नाही. तिचं पाय माझ्या पायाच्या खाली, गुडघ्याच्या खाली येते, तर त्यामुळं मग का नाही आता बाणूला नेणं खूप मुश्किल झालेलं आहे. म्हणून असं मला वाटतंय की आपण गाडी करावा. आणि त्यातच भाकरी, ही काय कोंबडा आहे म्हणल्यावर नुसते तिथं कापायचा मलिदा, हे आपलं रोजच्या मसोबाला कायचा 9 सासन चल म्हणते. मग बघू आता महालक्ष्मी म्हणजे कायचा महिना ग, मार्गशीर महिना येईन आता, त्याच्या आधी करून घ्यायचंय. कसं आहे, मी कधी देवाला आडवं येत नाही कोणत्याही गोष्टीला. आता आई कोल्हापूरला पण जाणार आहे, म्हणजे तिला लक्ष्मी आहे ना, तर सगळ्या बायका जाणार आहे. मी कधी तिला कोणत्या गोष्टीला आडवत नाही, फक्त एवढंच की आता मला फोकस करायचं आहे जास्त, जरा थोडंसं म्हणजे कामाकडे लक्ष जास्त द्यावं लागणार आहे. त्यामुळं बाणूकडे दुर्लक्ष होतं आहे, आणि ते पण देऊन मला चालत नाही, कारण माझ्या डोक्यात इतके विचार असतात की विचार करून करून डोकं फुटायची वेळ येते, एवढे विचार असते ते. तो का बाणू वरडती या, तिचं नाव घेतलं ना तिला वाटतं माझ्याबद्दल काय सांगतेत काय नाही, म्हणून ती आरडत राहते. तर इतकं विचार असतात ना, प्रमाणाच्या बाहेर विचार असतात. तर आज जाणार आहे कोल्हापूरला, कधी जाणार आहे कोणाचं, कधी जाणार आहे ग, पुढच्या शुक्रवारी जाणार आहे, गुरुवारी जाणार आहे. म्हणजे शुक्रवारी त्यांना दर्शन घेऊन आणि जाते ते आपलं, म्हणजे कधी तिच्या मनाला वाटलं, मी कधी तिला अडवतच नाही कोणत्या गोष्टीला, सोडाच. कसं आहे, आपण देवा धर्माला म्हणजे मानते मी, पण तुम्ही म्हणसाल की कधी हात पण जोडलेला बघितलं नाही, पण एवढं पण नाही, माझ्या मनातल्या मनात असते भावना. आणि कुठंतरी माझे देव आहे साथ, म्हणजे पाठीशी, असं मला वाटतं. कारण मी बाणूसाठी सगळं देव दंड भेट काय म्हणतात, देव धर्म दंड भेट हे सगळं केलेलं आहे मी, आणि अजून पण करते. कसं आहे माहिती आहे का, आणि प्रत्येक आईला लेकराची एवढी काळजी असते की लेकरू आजारी पडलं ना, डॉक्टर म्हणा, देव धर्म म्हणा, काय म्हणा, जवळ करते, असं एका आईचं मन असतं. लय हळू असतंय हो आईचं मन, म्हणजे लय बिनलाज असतंय आईचं मन. कारण आईचं मनाला जागाच नाही विचार करायला लेकरांसाठी, म्हणजे
एवढं मन हळू असतं लेकरांच्या बाबतीत. म्हणजे जे पण काय विचार करत ना लेकराच्याच बाबतीत करतं. एवढं आईचं मन हळू असतं म्हणून तेच मनात जागाच करायला दुसरं विचार नाही. म्हणून त्यामुळं आणि कमेंट तर इतक्या छान येतात मला. हां, एक सांगायचं राहिलंच की त्या मावशीचा फोन आलता आपल्या राधाताईच्या इथं आलेल्या. त्या मावशींचा फोन आलता नेमकाच मी दीक्षाकडे गेलते. फोन आला आणि म्हणले कुठं आहे ज्योती ताई. मी म्हणलं हाय म्हणलं इकडं, पण मी फोन करायचं त्यांना विसरलेच. तर हेडोच्या माध्यमातून सांगते ताई सॉरी बरं का, माझ्या मागं लय विचार आहेत आणि मी इकडे तिकडे म्हणजे कामाच्या बाबतीतच पळते. काही गोष्टी असते त्या आणि तिकून आलं की बानूच्या इथं म्हणजे बानूला बघणं हे करणं ते आताच विसरून जाते मी. त्यामुळं सॉरी बरं का. काय तुम्हाला वाटेल की काय ताई पण लय घमेंट आहे, असं काय नाही. आणि पहिली गोष्ट मला फोन करतात का नाही तर मी उचलते, एका रिंगमध्येच उचलते. असं मी कितीही कामात असू द्या, पण जेव्हा माझ्यापाशी मोबाईल नसेल ना तेव्हाच मी उचलत नाही. आणि माझ्यापाशी असेल ना तर कसल्या कामात असेल तर मी फोन उचलते माझ्या भावा बहिणींचा, कारण ते माझ्या काळजीसाठी करतात. आपल्याला एक ताई येणार होत्या भेटायला, त्या काय आल्या नाहीत, पण मला त्यावेळेस लय आनंद झाला की हा ताई येणार आहेत. पण काहीतरी कामं असतात, लेकरा बाळांची शाळा सोळा भरपूर अशा काही गोष्टी असते त्या मी समजू शकते. तर चला, हेडवले मोठा झाला, माझं बुराईन सांगाल तेवढं कमीच आहे. तर हेडव आवडला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. तर आईचा चाललाय स्वयंपाक. आता जेवायला आले ते एक भाऊ थांबलाय, बाकीचं एक तर आलंच नाही. मोठा आला त्याची सगळी फॅमिली घेऊन, ते पॅसेंजरनेच गेले. पण त्यांच्यासाठी मी खास मटण आणलं. म्हणलं की आपण कधी नाही का जेवण वगैरे करत नाही म्हणून मी मटण आणलेलं, पण त्यांच्या काही नशिबात नव्हतं. पण असं काही नाही, त्याला भाज्या आवडते, ते आईच्या हातच्या स्वयंपाक आवडतं. पण कधी का होईना ते मनाने म्हणते ते करा भाजी असं तसं म्हणते ते, मग आनंद वाटतं एकत्र सगळे आल्यावर ते, आहे की नाही. तर चला, हेडवले मोठं झालं. हेडव आवडला असलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. बाय सगळ्यांना.